काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा। मग आता हिरवे नाही झाले। भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला। कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे। काय, माझं वाक्य नीट समजून घ्या। जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे। आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस। भाजप आणि एमआयएम हे एकी थाली के चट्टे बट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत। हे असं त्यांना भाजपचे नेते आज सध्या आहे म्हणत असताना हसू येत आहे, मात्र ते आहेत। ते काय करतात आहे, एमआयएमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे। त्यामुळे अकोटला एमआयएम सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे, हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एमआयएम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे। भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते। सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिकता आहे। आणि हे जे आमच्यावरती आरोप करतायत, आता कुठे आहेत अमित सटम, त्यांनी सांगावं ना की याबाबत त्यांची भूमिका काय। मग ते बोलतील की मला काय विचारू नका, मला फक्त मुंबई पुरताच विचारा। की एमआयएम बरोबर जे कालपर्यंत जे धर्मांतरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व। आणि एमआयएम सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत। तर धुळ्यात सोशल मीडियावर महिला उमेदवाराची बदनामी करण्याची घटना समोर आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे।